ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सांगलीतील तरुणाला 22 वर्ष सश्रम कारावास। नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वासुदेव उर्फ रोहित दादासाहेब चव्हाण वय वर्ष 27 राहणार रविवार पेठ माधवनगर तालुका मिरज सध्या जुना हरिपूर रस्ता तेलगू चर्च जवळ समतानगर मिरज याला 22 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली। जादासह जिल्हा सत्र न्यायाधीश DS हातरोटे यांनी गुरुवारी हा निकाल जाहीर केला। रोहित चव्हाण याला लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायद्यानुसार पोक्सो दोषी धरण्यात आलं। 22 वर्ष सश्रम कारावासासोबत 50,000 रुपये दंडही भरायचा आहे। दंड न भरल्यास आणखीन 1 वर्ष कारावास भोगावा लागणार आहे। या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन व रोहितच्या नाते संबंधातील आहे। रोहितने नात्याचा व तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। मिरजेत समतानगरमध्ये भाड्याच्या खोलीत, ख्वाजा वसाहतीमध्ये आपल्या बहिणीच्या घरात व माणिकनगरमध्ये रेल्वेच्या पडक्या खोलीत अत्याचार केले। 1 फेब्रुवारी ते 20 मार्च 21 या कालावधीत हा प्रकार घडला। तिने विरोध केला असता तिच्या आजीला व वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली। जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले याची माहिती मिळताच तिच्या आजीने मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली। गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक PC बाबर यांनी केला। पोलीस कर्मचारी अमोल पाटील, सुनीता कांबळे, रुक्मिणी जुगदर यांनीही तपासात भाग घेतला। खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले। पीडिता व तिच्या आजीचा, पंच आणि डॉक्टरांचा जबाब नोंदवला। रोहितने नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्याची मागणी सरकारी वकील अनिल कुमार कुलकर्णी यांनी केली। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।